नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही घर बसल्या पासपोर्टसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करू शकता हे आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर अपॉइंटमेंट बुक कशी करायची आहे, त्यानंतर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी काय करावं लागणार आहे, डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच माहितीपूर्वक मी व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर चला आता आपण जे पासपोर्टची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती पाहूया की ऑनलाईन अर्ज कसा करायचा। आपल्याला नवीन पासपोर्ट बनवण्यासाठी passportindia.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता। वेबसाईटवरती आल्यानंतर इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन, एक्झिस्टिंग युजर लॉग इन, तर आपल्याला पहिल्यांदा अकाउंट बनवायचं आहे, त्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर युजर रजिस्ट्रेशन पाहू शकता वरती आपल्याला दिलेलं आहे। आता आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर इथे रजिस्टर टू अप्लाय ॲट CPV दिल्ली दिलेलं आहे, पासपोर्ट ऑफिस दिलेलं आहे। तर आपल्याला इथे पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे पासपोर्ट ऑफिस असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर गिवन नेममध्ये तुम्हाला फर्स्ट नेम आणि मिडल नेम म्हणजे तुमचं आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे। सरनेममध्ये तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती करेक्ट डेट ऑफ बर्थ इथे मेन्शन करायची। त्यानंतर ईमेल ID तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर खाली पाहू शकता इथं डू यू वॉन्ट टू युअर लॉग इन ID टू सेम ॲज अ ईमेल ID। जर तुम्हाला तुमची ईमेल ID जर लॉग इन ID बनवायची असेल तर तुम्हाला S वरती क्लिक करायचं आहे। S वरती म्हणजे जी तुमची ईमेल ID असेल तीच तुमची लॉग इन ID होईल। तर त्यासाठी S ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला दुसरी टाकायची असेल तर वरती नो वरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा एक पासवर्ड क्रिएट करायचा। तुम्ही तुमचा सिंपलचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे। कन्फर्म पासवर्डमध्ये पण तुम्हाला सेम टाकायचं आहे आणि पासवर्ड बनवून घ्यायचा आहे। तर इथे पासवर्ड टाकल्यानंतर इथे आपल्याला हिंट क्वेश्चन एक सिलेक्ट करायचा आहे। जो तुम्ही हिंट क्वेश्चन सिलेक्ट करणार, जसं की जर समजा बर्थ सिटी जर सिलेक्ट केलं तर तुमची जी बर्थ सिटी असेल ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर बर्थ सिटी टाकल्यानंतर खाली यायचं आहे आणि तुमचं जे वरती कॅरेक्टर डिस्प्ले होतात ते सेम इथे तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं। तर इथे पाहू शकता थँक्यू फॉर रजिस्टर ऑन द पासपोर्ट सेवा पोर्टल। रजिस्टर झालेलं आहे। तुमच्या आता ईमेल ID वरती एक तुम्हाला मेल पाठवलेला आहे, त्यामध्ये एक लिंक असेल ती तुम्हाला ॲक्टिवेट करून घ्यायचं, तुमचा अकाउंट ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे। तुम्हाला डेट दिले त्या डेटच्या आधी तुम्हाला ते अकाउंट ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे, त्यानंतर एक्सपायर होईल। तर त्यासाठी आपण ईमेलवरती येऊयात आणि आपल्याला पाहायचं इथं एक मेल आलेला आहे का पासपोर्ट ऑफिसकडून। तर इथे तुम्ही जर आला नसेल तर रिफ्रेश करून घ्या। आपल्याला आलेला आहे पासपोर्ट ॲडमिन रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता इथे पाहू शकता रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनचा मेल आलेला आहे। त्यानंतर आपल्याला खाली प्लीज क्लिक हिअर लिंक बिलो टू ॲक्टिवेट युअर अकाउंट, आता जे आपल्याला खाली लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय करायचं, तुम्हाला तुमचं जे युजर ID आहे, जे युजर ID असेल तुम्ही बनवली असेल ती टाकायची, सबमिटवरती क्लिक करायचं। युअर अकाउंट हॅज बीन ॲक्टिवेट सक्सेसफुली, आपलं अकाउंट ॲक्टिवेट सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर खाली जो ऑप्शन दिला पाहू शकता इथे क्लिक हिअर टू लॉग इन, तुम्ही यावरती क्लिक करून देखील लॉग इन करू शकता किंवा होमपेजवरती जाऊन होमपेजवरती यायचं आणि तुम्हाला इथे सेकंड ऑप्शन पाहू शकता। मी हे कट करून घेतो। आता सेकंड ऑप्शनमध्ये पाहू शकता युजर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। त्यानंतर पुन्हा तुमचा जो लॉग इन ID असेल तो लॉग इन ID तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे, कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। पासवर्ड जो तुम्ही बनवलेला होता तो पासवर्ड देखील तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। आता इथे पाहू शकता अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट अँड रिइश्यू पासपोर्ट यावरती सेकंड जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली जो ऑप्शन आपल्याला दिसतोय सर्वात लास्ट क्लिक हिअर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे आता तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जे स्टेट असेल ते, आणि तुमचं डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता पासपोर्ट टाईप आता आपल्याला डिटेल्स टाकायचे। तर अप्लाइंग फॉर फ्रेश पासपोर्ट रिइश्यू पासपोर्ट, तर आपण फ्रेश पासपोर्ट काढणार आहोत। तर आपल्याला फ्रेशवरती टाईप ऑफ ॲप्लिकेशनमध्ये नॉर्मल, तत्काळ, जर तत्काळ काढलं तर तुम्हाला फी देखील एक्स्ट्रा लागते आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट देखील एक्स्ट्रा लागतात। तर आपण इथे नॉर्मल करणार आहोत। त्यानंतर बुकलेट टाईप तुम्ही 36 पेजेसचा बनवणार आहात तुमचा पासपोर्ट की 60 पेजचा, ते टाकून तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे मी नेक्स्ट करून घेतो। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्स आता इथे आपल्याला फिल करायचे। तर इथे आपल्याला पहिल्यांदा नाव टाकायचं आहे। गिवन नेममध्ये तुमचं नाव आणि वडिलांचं नाव पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे।
त्यानंतर तुमचं जे सरनेम असेल ते खाली तुम्हाला सरनेम टाकायचं आहे. तुमचं जेंडर असेल मेल फिमेल ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे खाली जो ऑप्शन आहे हॅव यू एव्हर बीन नाव बाय ऑदर नेम, तुमचा ऑदर नेम काय असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे. तर हे जे दोन्ही बॉक्स आहेत त्यावरती तुम्हाला नोवरती क्लिक करून घ्या. चेंज युअर नेम इथे पण तुम्हाला नोवरती क्लिक करून घ्या. तुम्हाला हे काही येस करण्याची गरज नाही. त्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. कॅलेंडरवरती क्लिक करून तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करू. युअर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया, तर इथे आपल्याला नो करायचं आहे. नो केल्यानंतर प्लेस ऑफ बर्थ तुमचं विलेज टाउन सिटी जे असेल ते इथे तुम्हाला प्लेस ऑफ बर्थमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टेट काय असेल ते स्टेट इथे टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट जे आहे ते डिस्ट्रिक्ट देखील टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे तुमचं जे मॅरिटल स्टेटस आहे मॅरिड मॅरिड सिंगल वगैरे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे पाहू शकता सिटिझनशिप ऑफ इंडिया बाय, तर बर्थ आपल्याला बर्थवरती क्लिक करायचं आहे. आपला जन्म देखील इंडियामध्ये झालेला तर आपल्याला बर्थ क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता पॅन कार्ड इफ अवेलेबल, जर तुमच्याकडे पॅन कार्ड अवेलेबल असेल तर तुम्ही नंबर टाकू शकता. वोटर आय डी नंबर पण जर अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, अन्यथा सोडून द्यायचं. एम्प्लॉयमेंट टाईप तुम्हाला प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे, ऑदर आहे, नॉट एम्प्लॉई आहे, जे असेल स्टुडंट असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे पाहू शकता खाली तुमचं जर तुमची जी फॅमिली आहे त्यामधून जर तुमचं कोणी गव्हर्नमेंटमध्ये असेल तर ते तुम्हाला येस करायचे, अन्यथा नो करायचं. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला ते एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आता आपण इथे ECRमध्ये येतो तर आपल्याला एस ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपण ECRमध्ये येतो तर एसवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं विजिबल मार्क काय असेल तुमच्या शरीरावरती तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करून सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक करायचं. सर्व डिटेल व्यवस्थित टाकून सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. डिटेल्स सेव्ह झालेले पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पुन्हा आपल्याला आय ॲग्रीवरती क्लिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता इथे फॅमिली डिटेल्स टाकायचे. तर पहिल्यांदा आपलं फादर नेममध्ये आपल्याला वडिलांचं नाव आणि मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचं सरनेम टाकायचं आहे. तर इथे टाकल्यानंतर मदर नेममध्ये आईचं नाव आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे, मिडल नेम आणि फर्स्ट नेम, त्यानंतर सरनेम टाकायचं. आणि जो थर्ड ऑप्शन आहे ते तुम्हाला पालकांचं कोणाचंही नाव टाकायची गरज नाही. जर तुम्ही त्यानंतर सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक करायचे. सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि आता इथे पाहू शकता प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस, तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर युअर प्रेझेंट ॲड्रेस आउट ऑफ इंडिया, तर आपल्याला नोवरती क्लिक करायचं आहे. आणि नोवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो कंप्लीट ॲड्रेस असेल तो तुम्हाला इथे टाकायचा. जर बसत नसेल तर शॉर्टमध्ये टाका. त्यानंतर विलेज टाउन सिटी जे असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. त्यानंतर खाली तुमचं पाहू शकता स्टेट डिस्ट्रिक्ट तुमचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं नियर पोलीस स्टेशन काय आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचा जो पिनकोड असेल तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर इथे टाकून घ्या. टेलिफोन नंबर टाकायची गरज नाही. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी इथे टाकून घ्या. आता खाली यायचं, इथे पाहू शकता ईमेल आय डी टाकल्यानंतर खाली यायचं आहे. इथे पाहू शकता परमनंट ॲड्रेस अवेलेबल, जर तुमचा परमनंट ॲड्रेस अवेलेबल असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस असेल आणि तोच परमनंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला खाली पण इथे एस करायचं आहे. आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्हाला नोवरती क्लिक करायचं. जर वेगळा असेल तर नो करून टाकू शकता. तर माझा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तोच परमनंट ॲड्रेस आहे. मग सेव्ह माय डिटेल्सवरती मी इथे क्लिक करून घेतो. सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे खाली यायचं आहे. तर इथे पाहू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली. नंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पुन्हा आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा आपल्याला एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते टाकायचे आहेत. आता इथे एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला नेम अँड ॲड्रेस टाकायचे आहे. तुम्ही ज्यांना एमर्जन्सी म्हणून देणार आहात त्यांचा नेम आणि ॲड्रेस पहिल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. टेलिफोन ईमेल आय डी द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथे पाहू शकता आयडेंटिटी सर्टिफिकेट पासपोर्ट डिटेल्स, जर तुम्ही पहिल्यांदाच पासपोर्टसाठी अप्लाय करत आहात तर सर्व ऑप्शन तुम्हाला इथे नो करायचे. होल्ड ॲनी आयडेंटिटी सर्टिफिकेट, तर आपल्याला पहिला ऑप्शन आहे तो नो करायचा आहे. इथे डायरेक्टली नो करून घ्या. त्यानंतर डिटेल्स ऑफ प्रिव्हियस करंट डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासपोर्ट, तर हे डिटेल्स नॉट अवेलेबल करा. त्यानंतर खाली पाहू शकता ॲप्लाय फॉर
पासपोर्ट बट नॉट इश्यू, तर आपल्याला इथे पण नो करायचं आहे. नो केल्यानंतर इथे काय करायचं, खाली यायचं डायरेक्ट. तुम्ही इथे तिन्ही ऑप्शन नो करा आणि सेव्ह माय डिटेल्सचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. तुमची डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली झाली की तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं. तर मी इथे सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक केलं. डिटेल्स आपली सक्सेसफुली सेव्ह झालेले आहेत. आता इथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्या. आता इथे मी नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो. थोडी वेबसाईट स्लो आहे त्यामुळे इथे थोडं लेट होत आहे. त्यानंतर इथे पाहू शकता अदर डिटेल्समध्ये आता इथे आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत, प्रश्न विचारले आहेत. ते तुम्हाला येस नो ऑप्शनमध्ये त्याची उत्तरं द्यायची आहेत. तुम्ही तुमच्या ह्याने सर्व वाचून तुम्ही येस नो करू शकता. जर काही प्रॉब्लेम नसेल, सर्व ओके असेल, तर जे सर्व ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्हाला फक्त नो करायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही येस नो ऑप्शन करू शकता. मी इथे सर्व ऑप्शन नो केलेले आहेत. त्यानंतर सेव्ह माय डिटेल्सचा जो ऑप्शन आहे त्यावरती परत क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्याशिवाय तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं नाही आहे. तर सेव्ह केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा. आता जो तुमचा पासपोर्ट असेल तो तुम्हाला इथे पाहू शकता पासपोर्ट डिटेल्स व्हेरिफिकेशन, आणि इथे पासपोर्ट प्रिव्ह्यू जो असेल तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पासपोर्ट प्रिव्ह्यू तुम्हाला पाहायचा आहे आणि नंतर इथे तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करू शकता. तर इथे पासपोर्ट पाहिलेला आहे. त्यानंतर इथे नेक्स्टचा जो बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्या. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता इथे महत्त्वाचं जे आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्शन करायचं आहे. प्रूफ ऑफ बर्थसाठी तुम्ही कोणतं डॉक्युमेंट सिलेक्ट करणार आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर प्रूफ ऑफ बर्थसाठी आपण इथे पाहू शकता भरपूर वेगवेगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्ही कोणतंही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. पॅन कार्ड सगळ्यांकडे असतं, तर पॅन कार्ड इथे ऑप्शन दिलेलं आहे. तर इथे मी पॅन कार्डचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करतो. इथे डिजी लॉकरचा तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता, डिजी लॉकर. त्यानंतर प्रूफ ऑफ प्रेझेंट ॲड्रेससाठी तुम्हाला कोणताही एक प्रूफ सिलेक्ट करायचं आहे. तर प्रेझेंट ॲड्रेससाठी मी आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर खाली प्लेस जे तुमचं असेल ते प्लेस इथे टाकून घ्यायचं आहे ना. आय ॲग्रीवरती क्लिक करून सेव्ह माय डिटेल्स करायला विसरायचं नाही. सेव्ह माय डिटेल्सवरती मी क्लिक करतो. डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली झालेले आहेत. त्यानंतर आता मी इथे पुन्हा खाली येतो. डिटेल्स सक्सेसफुली झाली की पुन्हा आपल्याला खाली यायचं आणि इथे आता पहिल्यांदा आपल्याला सबमिट करायच्या आधी प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून आपला फॉर्म बघायचा आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक करून सर्व डिटेल्स योग्य आहेत का, योग्य झाल्या की नंतरच आपल्याला सबमिट करायचं. तर मी इथे सबमिट फॉर्मवरती क्लिक करतो. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. तुमचा जो रेफरन्स नंबर असेल, ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता जी आपल्याला अपॉइंटमेंट आहे ती बुक करायची. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पेमेंट करायचं आहे. इथे पाहू शकता चूज पेमेंट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. पेमेंट मोड ऑप्शन सिलेक्ट करून इथे नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केलं की आता काय करायचं आहे तुम्हाला इथे पुन्हा आपल्याला शेड्यूल अपॉइंटमेंटवरती नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन इथे तुम्हाला लोकेशनमध्ये तुमचं जे पासपोर्ट ऑफिस तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही इथे तुम्हाला जे पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही करू शकता, तुमच्या जे नियर असेल ते. त्यानंतर काय करायचं, पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं. आता इथे तुम्हाला इथे पाहू शकता इथे तुमची वरती डिटेल्स पाहायला मिळतील आणि त्याच खाली अपॉइंटमेंट अवेलेबल एक डेट आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. 28 फेब्रुवारीची डेट तुम्हाला पाहायला मिळेल. जी तुमची डेट असेल तिथं वरती तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ती जर घ्यायची असेल तर पे अँड बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक करू शकता. किंवा तुम्ही जर कॅलेंडरचा ऑप्शन यूज केला तर तिथं पाहू शकता कॅलेंडरमध्ये फक्त 2च अवेलेबल आहेत ह्या महिन्यामध्ये, 28 आणि 29. तर तुम्ही या दोनपैकी कोणतीही सिलेक्ट करू शकता. रेडमध्ये आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही. तर आपण इथे 28 आहे ती सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर पे अँड बुक अपॉइंटमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके अँड अंडरस्टँडवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला पेमेंट करायचं आहे. तुम्ही नेट बँकिंग, कार्ड पेमेंट आणि अदर पेमेंटमध्ये तुम्ही UPI किंवा QR कोडनी पेमेंट करू शकता. तर आपण जो थर्ड ऑप्शन आहे तो सिलेक्ट केला आहे. आता इथे तुम्हाला नॉर्मल पासपोर्टसाठी इथे सध्याची 1,500 रुपये फी आहे ती तुम्हाला पे करायची. त्यासाठी QR कोड सिलेक्ट केलेला आहे, कन्फर्म करायचं आहे. आता तुमच्या गुगल पे किंवा फोनपे असेल त्यानंतर त्या फोनपे किंवा गुगल पेने तुम्हाला हा जो QR कोड दिसतो तो स्कॅन करायचा. तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालं की ॲटोमॅटिकली ते रिडायरेक्ट होईल. इथं पाहू शकता ट्रान्झॅक्शन स्टेटस इज सक्सेस. तर आता आपलं जे पेमेंट आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. जोपर्यंत आपलं पूर्ण सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला रिफ्रेश वगैरे काही करायचं नाही. इथं ॲटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल. पाहू शकता
ऑटोमॅटिकली आपण मेन पेजवरती आलेलो आहे. इथे पाहू शकता अपॉइंटमेंट हॅज बीन बुक सक्सेसफुल. आता इथे खाली तुम्हाला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर, अपॉइंटमेंट डेट असेल ती देखील पाहायला मिळेल, अपॉइंटमेंट टाईम, अपॉइंटमेंट ID, पेमेंट स्टेटस. त्यानंतर आपल्याला खाली प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा ॲप्लिकेशन रिसिप्ट आहे ती तुम्हाला प्रिंट करून घ्यायची किंवा सेव्ह करून घ्या. त्याआधी आम्ही एकदा गेट अपॉइंटमेंट SMS वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला त्याचा SMS येऊन जाईल अपॉइंटमेंटचा. त्यानंतर खाली येऊयात पुन्हा आपण इथे प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्ट करूया. प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्टवरती क्लिक करून ह्याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला दुसरा एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो देखील प्रिंट करायचा आहे. ते पुढे मी तुम्हाला दाखवतो की कसं करायचं. तर इथे प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्टवरती क्लिक करून हा जो फॉर्म आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन रिसिप्ट आहे तो सेव्ह करून घ्या किंवा त्याची प्रिंट काढून घ्या. तर हा मी प्रिंट काढून घेतो आणि प्रिंट काढून झाली तुमची याची की सेव्ह केलं की तुम्हाला पुन्हा इथे जे हे आहे ते खाली क्लोज करायचे. क्लोज केलं. आता आपण ॲप्लिकेशन रिसिप्टची प्रिंट काढलेली आहे. आता पुन्हा एकदा तुम्हाला व्ह्यू सेव्ह सबमिटेड ॲप्लिकेशनचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जो वरती आपला ॲप्लिकेशन असेल, ॲप्लिकेशन नेम वगैरे इथे पाहायला मिळेल, त्यावरती रेडिओ बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, इथे व्ह्यू प्रिंट सबमिटेड फॉर्म पाहू शकता. इथे व्ह्यू प्रिंट सबमिटेड फॉर्म हा जो पहिला आहे तो तुम्हाला अजून एक काढून घ्यायचा. आपण जो खालचा आहे तो ॲप्लिकेशन रिसिप्ट प्रिंट काढलेली होती, पहिला तुम्हाला काढून घ्यायचं. हे 2 फॉर्म आणि तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अदर कोणते डॉक्युमेंट असतील, पासपोर्ट साईज फोटो तुमचे 4-5 घेऊन जायचे आणि ज्या दिवशी तुमचे अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी तुम्हाला ते डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. तर आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे नक्की ते तुम्हाला मी एकदा इथे सांगतो. तर पहिले तुम्हाला जो ॲप्लिकेशन फॉर्म असेल, ॲप्लिकेशन रिसिप्ट आणि ॲप्लिकेशन फॉर्म, तो पासपोर्ट साईज फोटो 4 किंवा 5 तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अदर डॉक्युमेंट असतील ते देखील तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. आणि तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमचा जो पासपोर्ट आहे तो इश्यू केला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.